सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज 14 जून रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका बेटा व चौफुलीवर बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी व दिव्यांग व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चूभाऊंचे हात बळकट करण्यासाठी दिव्यांग बांधव व शेतकरी बांधव यांच्याकडून नियोजन रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यात बच्चूभाऊंवर प्रेम करणारे शिंदखेडा तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। या आंदोलन यशस्वी करण्यासाठी विठ्ठल भाऊ पाटील, आशा पाटील, रीना पाटील, महेंद्र गिरासे, प्रशांत भाऊ व इतर दिव्यांग बांधवांनी पुढाकार घेतलाय व आंदोलन यशस्वी केले। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।